पलूस तालुका स्थापत्य सुवे अभियंता संघटनेच्या पलूस तालुका समितीचे सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल भिलवडी गावचे सुपुत्र अभियंता संकेत जीवनधर चौगुले यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा। शुभेच्छुक वाळवेकर बंधू, भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली। पलूस तालुक्यातील वसगडे ग्रामपंचायत भंगार विक्री प्रकरणात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जर कोणी जाणीवपूर्वक दोषी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर वंचित बहुजन आघाडी स्वस्थ बसणार नाही। गेली 7 महिने झाले वसगडे ग्रामपंचायत येथील अवैध भंगार चोरी प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी पंचायत समिती पदाधिकारी हे दिरंगाई करीत होते, परंतु काही दिवसांपूर्वी संबंधित प्रशासनाने ह्या भंगार चोरी प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भातचे पत्र वसगडे ग्रामपंचायतीला दिले असल्याचे समजते आहे। यावरून संबंधित प्रकरणातील दोषी म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास वसगडे येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहप्रवक्ता अनिल सावंत यांनी भिलवडी येथे 3 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे। सत्ताधाऱ्यांनी राजकीय भांडवल करून आपली चोरी लपवण्याचा प्रयत्न केला आहे। प्रशासनाने राजकीय दबावापोटी आम्हाला ताटकळत ठेवले आहे। बेकायदेशीर भंगार विक्री प्रकरणाला राजकीय गंध लागल्यामुळे मागासवर्गीय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही। प्रशासनाने केवळ कर्मचाऱ्यांना दोषी न धरता यामागचा खरा कर्ता कोण आहे याचा शोध घ्यावा। खरे दोषी कोण आहेत हे सर्वांना माहीत असताना जर या प्रकरणी केवळ कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले व खऱ्या दोषींना मोकळे सोडले तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र असे आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहप्रवक्ता अनिल सावंत यांनी दिला आहे। यावेळी वसगडे माजी सरपंच सैनिक पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य धनुकुमार पाटील, संजय पवार, नामदेव जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष वसगडे रावसाहेब पाटील, सूरज पवार, नारायण खटावकर, संजय पाटील, प्रफुल्ल सावंत, युवराज यादव, संतोष सावंत, शिवाजी कोळी आदींसह वसगडे ग्रामस्थ उपस्थित होते। सर्व पत्रकार बंधूंना माझा जय भीम। मी अनिल सावंत, वंचित बहुजन आघाडीचा सहप्रवक्ता म्हणून मी काम करतोय आणि वसगडे गावचा मी माजी ग्रामपंचायत सदस्य होतो। गेली 7 महिने या बेकायदेशीर भंगार चोरीच्या प्रकरणाच्या संदर्भात मी आपल्याला यापूर्वी सुद्धा मुलाखत दिली होती आणि आज या सत्ताधारी पार्टीतल्या लोकांनी राजकीय भांडवल तयार करून स्वतःची चोरी लपवण्याचा प्रयत्न त्यांनी गेली 6-7 महिने केली आणि याच्या पाठीमागं राजकीय दबाव तर 100% आहेच आणि प्रशासनामध्ये जे असणारे जे काय पदाधिकारी आहेत, पंचायत समिती असतील, झडपी असतील, जिल्हा परिषद असेल, या ग्रामपंचायतीच्या अखत्याऱ्यामध्ये येणारे जे काय प्रशासनातले जे पदाधिकारी आहेत किंवा प्रशासन अधिकारी आहेत, यांच्या या गलतान कारभारामुळं हे प्रकरण वसगड्याचं चोरीचं प्रकरण म्हटलं की पोलीस स्टेशन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करते, परंतु याला राजकीय गंध लागल्यामुळे, वास लागल्यामुळं हे प्रकरण गेली 6-7 महिने भिजत ठेवलेलं आज आमच्या निदर्शनास आलेलं आहे। आणि यामध्ये 2 मागासवर्गीय कर्मचारी पाणी पुरवठा गावामध्ये ते करत असतात आणि त्यांचा कोणताही प्रस्थापित वर्गांच्या हातात ग्रामपंचायत असल्यामुळं मागासवर्गांच्या हातामध्ये तुम्ही सांगताय तेच काम असतं, हातात पाणी आणि गावाला काय वाल सोडून पाणी पुरवठा करणे, या कर्मचाऱ्यांच्या हातात कोणतीही भूमिका चोरी करणे किंवा त्यांच्या हातात कुठलीच सत्ता नसल्यामुळं परस्पर कोणत्याही पद्धतीचं भंगार किंवा अन्य कुठलीही वस्तू त्यांना अधिकार नाही। हे मी ज्या वेळेला काम करत असताना ग्रामपंचायतमध्ये मी पाहिलेलं आहे, परंतु या मागासवर्गीय 2 कर्मचाऱ्यांच्यावर दबाव टाकून त्यांना यामध्ये अडकवण्याचा ह्या प्रस्थापित वर्गाच्या बॉडीचा सतत प्रयत्न सुरू आहे। यांचा दोष नसताना यांच्यावर कारवाई करण्याचं असं माझ्या निदर्शनास येतंय आणि जर का
मागासवर्गीयांच्यावर जर अन्याय जर केलाच, काही कारण नसताना, कोणतीही त्यांची चूक नसताना जर या ग्रामपंचायतीचं प्रशासन असेल किंवा महाशासनाचं प्रशासन असेल यांच्यावर माझा आरोप राहील. आणि दुसरी गोष्ट, या संपूर्ण प्रकरणाची CID मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि कुणीही राजकीय दबावाला बळी न पडता ह्या ग्रामपंचायतीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि यामध्ये जे कोण दोषी असतील, मग ते सदस्य असतील, ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच असेल, सरपंच असेल, यांच्यावर सुद्धा ग्रामपंचायत ॲक्ट 1958च्या कायद्याच्या काही तरतुदीमध्ये काय गोष्टी असतील त्याचाही गाढा अभ्यास करून प्रशासनातल्या लोकांनी राजकीय भांडवल तयार करून किंवा राजकीय आधार घेऊन कुणावरही आमच्या न्याय मागणीसाठी दबावाचं तंत्र वापरून जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही आमच्या गावचे माजी सरपंच श्रेणिक पाटील, आमचे माजी सहकारी खटावकर डेप्युटी सरपंच, पिंटू पाटील, रावसाहेब पाटील सोसायटीचे चेअरमन होते ते, आणि माजी सरपंच हे आमचे संजय पाटील आणि आमच्याबरोबर असणारे जे ग्रामस्थ आहेत यांच्या मदतीनं आम्ही वसडे गावामध्ये उपोषणाचा मार्ग अवलंबल्याशिवाय सोडणार नाही. आणि यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी वंचित बहुजन आघाडीचा सहप्रवक्ता म्हणून आणि संविधानाचा किंवा घटनेचा आधार घेऊन ह्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई केली पाहिजे. आणि यापूर्वीच्या काय घटना असतील याही पुढं आम्ही उपोषणस्थळी आपणाला सर्व माहिती देऊ. आणि मी एवढंच आपणाला यामध्ये जे दोषी प्रशासन असेल त्या प्रशासनावर पहिलं कडक हे झालं पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. प्रशासनानंच आता 6-7 महिने आम्हाला ताटकळत ठेवलंय. या ताटकळत ठेवणाऱ्या सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्यावर खऱ्या अर्थानं तेच गुन्हेगार आहेत असा माझा अंदाज आहे. आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर तुम्ही जर अन्यायाचा कुठला जर बडगा उचललाच तर मला नाविलाज असतो. मला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मला तीव्र आंदोलन छेडावं लागेल आणि योग्य तो न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा, ही माझी अखेरची अपेक्षा आहे. न्याय मिळावा आणि दोषीवर कडक कारवाई करावी एवढंच मागणी माझी आहे. जय भीम, जय संविधान. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे. सबस्क्राइब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.